भाभीची वाईट साडी भिजल, भाभीनीची आतमध्ये पडते. मी पण साडी घातलीये भेंडी. तर गाईज आज फायनली आम्ही उठलो आणि आमचं माहिती नाहीये की आम्हाला पासेस मिळणार आहे, आम्हाला आरती मिळणार आहे, काय होणार आहे माहिती नाहीये. आम्ही पैसे देऊन फुल ऑन ट्राय केलं सगळ्या गोष्टी, बट आय थिंक सो ते होईल नाही होईल. बट आता स्टील आम्हाला असं वाटलं की आलोय तर भाई दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून आम्ही आलो आणि फुल गेटअप विटअप करून आलेत. भाभी आहे, पायल आहे, आम्ही तिघीच जणी आहेत. आणि आज लकीली नाही बोलता येणार, आज म्हणजे देवाने इतकी परीक्षा घेतली की आलायत ना भाई, व्हीआयपीने नाही यायचं, लाईन विन लावून यायचा असा विषय. तर इकडचे VIP 250 रुपीजचे जे पासेस असतात ते पण आज नेमके बंद आहेत. आणि आज सोमवार आहे मेनली तर, आणि आमचं दर्शन होत आहे. हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. सो चलो. मंदिरामध्ये फोन अलाउड नाहीये, बट आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही सोबत घेऊन गेलेलो. इतकी मोठी लाईन पार केल्यानंतर अचानक भयानक त्यांच्या गार्ड्सने सांगितलं फोन अलाउड नाहीये, बाहेर जाऊन सबमिट करून या. सबमिट करताना लिटरली 1 तास गेला त्यामध्येच, कारण की बरीच लाईन होती आणि सगळे लोक रिटर्न येऊन त्या लाईनीमध्ये लागत होते. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. आम्ही लिटरली 15 मिनिट्स 10 मिनिट्स तिथे उभे होतो आणि आम्हाला समोरच पिंड दिसत होती. भाभी सगळ्यात जास्त खुश आहे, कारण की सगळ्यात जास्त इच्छा भाभीचीच होती की आज सोमवार आहे, मेरा उपवास है, तो चलो चलो. आणि आम्ही उपाशी पोटी म्हणजे एकदम इतकूसा खाऊन आलो आहे. भाभी तर उपाशीच आहे, तिचा उपवास होता म्हणून. तर कैसे लगा आपको दर्शन करके? अच्छा दर्शन हुआ ना अपना. हां, म्हणजे जे लोक काल सकाळी गेलेले ना 7 जण, त्यांच्याहून चांगलं दर्शन आमचं झालंय असं सांगता येईल. कारण की त्यांनी भस्म आरती नीट नाही खूप लांबून बघितली, आणि आमचं भस्म आरतीचा आम्ही लिटरली 1800 भरायला पण तयार आहेत, बट तरीही आमचं होत नाही आहेत. होपफुली देवाच्या इच्छेने काय होईल ते होईल. आणि आम्हाला इतके प्रॉब्लेम्स आले, लाईक VIP लाईन बंद होती, आम्हाला लाईनीतूनच जायला लागलं. परत मोबाईलसाठी बाहेर काढलं, कारण की मोबाईल अलाव नाही करत आतमध्ये. पण काही लोक असतात जे अलाव करतात, लाईक ते घेऊन जातात. बट आम्हाला नव्हतं केलं. मग परत आम्ही लाईनीतनं निघालो, परत लाईन लावली दुसरी, मोबाईल सबमिट केला, मग परत आतमध्ये गेलो. एवढे सगळे कष्ट केलेत आज, बट दर्शन बाप. मग आम्ही जरा महालोक फिरलो, जिथे ह्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या आणि सुंदर अशी लाइटिंग होती. तर सिद्धी माता मंदिर आहे हे. अभी हम कमाल लेके तुमच्यासोबत जे आहेत ते आम्हाला काय मिळत नाही आहेत, मग आम्हीच निघून आले, कारण की इथे आरती असते हे आम्हाला माहिती आहे म्हणून. चला. हर सिद्धी माता मंदिर हे उज्जैनच्या मंदिरापासून 10 to 15 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, जिथे 7:30 वाजता दीपोत्सव आणि आरती केली जाते. सो ही गर्दी त्याचसाठी होती आणि आम्ही त्या मंदिरामध्ये पटकन दर्शन घ्या आणि मंदिर बघा. आतमध्ये फोन अलाउड करत नाही म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढला. इथे जी लोक बसलेली आहेत ती खास आरतीसाठी बसली. इकडे दीपोत्सव सुरू झालेला आहे, जो रोज 7:30 वाजता असतो आणि तुमच्या फॅमिलीच्या हस्ते सुद्धा करू शकता. त्यासाठी ऑनलाईन आधीच बुक करावं लागतं. हे जेव्हा ॲक्च्युअलमध्ये लावत असतात तेव्हा इतकं भारी वाटतं ना, शपथ. भाई आता त्या मंदिरात आम्ही चाललोय गंगा घाटवरती, कारण की 6:30ची त्यांची आरती आहे आणि इथे असते ती 7:30ची. असे धावत आलोय ना, काय माहिती ही गंगा घाटवाली आरती मिळते की नाही तर जाऊ दे, मी नाशिकवाली गंगा घाटची आरती अटेंड करेल, कारण मी नाशिकला सारखी जात असते. सो बघूयात. मिल गई गंगा घाट की आरती, मिल गई. ॲक्च्युली ही शिप्रा घाटवरची आरती आहे, जी शिप्रा नदीसाठी केली जाते. आणि मी चुकून रामघाट करत होती, कारण की इथे राम मंदिरसुद्धा आहे. इकडे खूप सारे पुजारी बसलेले असतात, त्यांना तुम्ही थोडेफार पैसे दिलात तर तुम्हालाही हा आरती करायचा मान मिळतो. क्या नाम है आपका? तृप्ती राणे. तृप्ती रानी कौन सी नदी है? तृप्ती राणे. तृप्ती राणे जी, हाँ नमस्कार करता हूँ आपको. नमस्कार. ये कौन सी नदी? शिप्रा. अयोध्या मथुरा माया काशी कांची मोक्षदायिनी शिप्रा. समुद्र मंथन हुआ था जब उसमें कौन से रत्न निकले थे? 14 रत्न में एक रत्न कौन सा निकला था? अमृत. अमृत का पहला छींटा जी में गिरा था. इसलिए 12 वर्ष में एक बार कुंभ का मेला भरता है. 2028 में आएगा, आप सब लोगों को आना है. मैं यहीं पर मिलूंगा. ब्राह्मण दत्त का दान दिया जाएगा. भगवान महाकाल भोलेनाथ की 4 सवारी निकलती, 4 सवारी सावन की निकलती, 2 भादों की, कार्तिक की निकली आज लास्ट सवारी थी. भगवान महाकाल भोलेनाथ पालकी में बैठ के यहाँ पे आते हैं. तो व्यक्ति को
प्रजा का हाल जाल पूछने आते हैं। और जब व्यक्ति की आंखों से आंखें मिल जाती है तो व्यक्ति विशेष हो जाता है। ऐसे भगवान महाकाल की कृपा है। अब भगवान निकलेंगे कब? सावन में। ऐसी कल कल बहती हुई माँ शिप्रा की नदी, अयोध्या मथुरा माया काशी कांची मोक्षदायिनी शिप्रा। बोलो शिप्रे महारानी की जय। राजा विक्रमादित्य का नाम सुना है? राजा विक्रमादित्य की आराध्य देवी माता हरसिद्धि। हरसिद्धि जो भाग रखी है भगवान सब आपके और बच्चा हाय गाइस, हाय गाइस कर, हाय गाइस कर। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल करा। खाऊ खाऊ नको आता इसको बोल भाई। आता आम्ही करतोय म्हणजे फिरतोय मार्केट आणि हे मी अनुसाठी घेतले। आमचा बाबू रडतो, हाय गाईस पण नाही करत, लय भडकला आता। असा हाय करतोय आता, असा हाय, लय पिसळलाय बाबू आता, जाऊ दे।